चला, अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्वाचा अपडेट पोस्ट ऑफिस भरती रिलेटेड आहे मित्रांनो. जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ज्या विद्यार्थ्यांचं पहिली, दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं नाही आणखीपर्यंत, त्यांना सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे चौथ्या मेरिट लिस्टला त्यांना चान्स आहे. आता तुम्ही म्हणाल पहिल्यात नाही आलं, दुसऱ्यात नाही आलं, तिसऱ्यात नाही आलं, मग नेमकं मार्क कमी असल्यामुळे लिस्ट त्यांना रिक्वायरमेंट आहे म्हणून चान्स आहे की काही आमच्या चुका झाल्या होत्या, जसं की काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट झाले होते, त्यांना पण संधी आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहोत मित्रांनो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, पोस्ट ऑफिसची आतापर्यंत 3 मेरिट लिस्ट लागल्या. आता किती? 3 मेरिट लिस्ट. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय, काही विद्यार्थी जॉईन सुद्धा झाले, तर काही विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ते आउट झाले. ठीक आहे. आता 3 मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर जवळपास 75 ते 80% ज्या व्हॅकन्सी होत्या ऑल कॅटेगरी इन्क्लुडिंग ऑल कॅटेगरी, त्या या ठिकाणी तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये फुलफिल म्हणजे भरल्या गेलेल्या आहेत. मग चौथ्या लिस्ट मध्ये हे जे साधारणपणे 20 ते 25% जे व्हॅकन्सी असणार आहे ते चौथ्या आणि पुढे जर सप्लिमेंटरी लिस्ट लागली तर त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर होतील. मग आता प्रश्न येतो की या ठिकाणी रिजेक्शन झालंय त्यांना पण संधी मिळणार का? ज्यांचं आतापर्यंत नावच आलं नाही तिसऱ्या लिस्ट पर्यंत, त्यांना सुद्धा संधी मिळणार. लक्षात घ्या, एक स्टेप बाय स्टेप बघूयात. तत्पूर्वी रिजेक्शन का होतंय तुम्हाला सांगतो. रिजेक्शन का होतं याचं उत्तर आहे, तुमचं नावामध्ये काही करेक्शन असेल, स्पेलिंग मिसमॅच असेल, हे झालं पहिलं रिजेक्शनचं मोठं कारण. दुसरं काय, डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील तुमचे, इनकम्प्लीट डॉक्युमेंट म्हणजे लिस्टमध्ये तुमचं नाव आलंय परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस इनकम्प्लीट डॉक्युमेंट प्रेझेंट केले तुम्ही, त्या ठिकाणी प्रेझेंटीच्या वेळेस इनकम्प्लीट दाखवल्यामुळे तुमचं डायरेक्ट रिजेक्शन होतंय मित्रांनो. ठीक आहे. तिसरं मेन आणि महत्वाचं कारण आहे, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंटच राहिला नाही. ठीक आहे. हे तिन्ही मोठे कारण आहेत ज्याने की तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा रिजेक्शन होतं. हे 3 सगळ्यात महत्वाचे मोठे कारण आहेत. ठीक आहे. मग याच्यावर आणखी लक्षात घ्या, चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं नाव येईल त्यांनी या 3 गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये इनकम्प्लीट डॉक्युमेंट मध्ये किंवा प्रेझेंट राहण्याबाबत तुम्हाला वेळ डेट कुठे पाहायची काय जर माहित नसेल तर ते कमेंट करा, मी त्याचं सोल्युशन देतो. इनकम्प्लीट डॉक्युमेंट म्हणजे काय, तुम्हाला डॉक्युमेंटच आणखी माहित नसतील तर ते मला कमेंट करा. डॉक्युमेंट लिस्ट सर्व येऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला फक्त डॉक्युमेंट्स अरेंज करायचे आणि फिजिकली प्रेझेंट राहायचे. दुसरं, काही डॉक्युमेंट वरती नावामध्ये स्पेलिंग मिसमॅच किंवा मार्क्स मिक्स मॅच असतील किंवा लग्नापूर्वीचं नाव, लग्नानंतरचं नाव, मग कुठले डॉक्युमेंट प्रेझेंट करायचं, कुठलाही डाऊट असू द्या ते सुद्धा कमेंट करा. तिन्ही या प्रॉब्लेमचं सोल्युशन 100% तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. फक्त तुम्ही तुमचे प्रॉब्लेम पुढे पास करायचे आहेत. ठीक आहे, कमेंटद्वारे. ठीक आहे. दुसरा पॉइंट, चला मेन महत्वाचा व्हिडिओचा मुद्दा, गुड न्यूज काय आहे लक्षात घ्या. आता सर्वात महत्वाचं, ज्यांचं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लिस्ट मध्ये नाव नाही आलं त्यांना चौथ्या लिस्ट मध्ये चान्स आहे. ठीक आहे. आता परवाच्या दिवशी पोस्ट ऑफिसच्या हेड ऑफिसला ज्यावेळेस व्हिजिट केलं त्यावेळेस त्यांतील अधिकाऱ्यांशी डिस्कस केल्याच्या नंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली की चौथ्या मेरिट लिस्ट पर्यंत जवळपास 95% कॅन्डिडेट भरले जाण्याची दाट शक्यता आहे. पुढे राहतील 5% जे की सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून जीडीएस ला काय करायचं आहे, ह्या चौथ्या आणि 5व्या मेरिट लिस्ट मध्ये मित्रांनो पूर्ण व्हॅकन्सी कंप्लीट करून घेण्याचा त्यांचा प्लॅन आहे मित्रांनो. ठीक आहे. लक्षात घ्या, काही, आणि हे जे अपडेट आहे हे कुठलं ऑफिशियली अजून अपडेट आलेलं नाहीये, फक्त जे काही आपल्या कॉन्टॅक्ट मधले अधिकारी होते त्यांच्याशी डिस्कस करून फक्त एक प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे. मे बी असं होऊ पण शकणार नाही आणि होईल पण, परंतु 90% होण्याचे दाट शक्यता आहे कारण त्यांचा अनुभव स्ट्रॉंग आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे गुड न्यूज मध्ये तिसऱ्या लिस्ट पर्यंत ज्यांचं नाव आलं नाही त्यांना चान्स आहे. जे विद्यार्थी आतापर्यंत डीव्ही मध्ये रिजेक्ट झाले तर ठीक आहे, नाव येऊन सुद्धा त्यांचं जर रेअर केस मध्ये व्हॅकन्सी 4थ्या आणि 5व्या मध्ये क्लोज करायचे असतील तर मे बी म्हणत आहे, कदाचित त्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स मिळू शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय,
तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, डीव्ही मध्ये रिजेक्ट आहात किंवा प्रेझेंट नाहीत, तरी सुद्धा तुम्हाला चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये आणखी चान्स मिळू शकतो, कदाचित. पण कदाचित 100% आपण सांगत नाही, फक्त ओरली ही माहिती आहे, जे डिस्कस किंवा जो अनालिसिस केला आहे त्याच्याद्वारे. शक्यतो चौथ्या लिस्टची वाट तुम्ही पाहत राहा, त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करत राहा. ठीक आहे. तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, कट ऑफ. आता कारण की लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी कट ऑफ खूप मॅटर करतो. मग तुमचा कट ऑफ हा सर्कल वाईज लागणार, म्हणजे महाराष्ट्र सर्कलला जर तुम्ही फॉर्म भरला असेल त्याच्यामध्ये कुठल्या डिव्हिजनला फॉर्म भरला आहे, डिव्हिजनचा कट ऑफ वेगळा लागत असतो, प्रत्येक डिव्हिजनचा कट ऑफ, आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ हा वेगळा असतो. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तुमची कॅटेगरी ओपन असेल किंवा ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ह्या प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ वेगवेगळा नक्कीच लागणार आहे. मग प्रश्न पडतो, आपल्याला उद्भवतो की कट ऑफ कमी होणार का आणि कोणाला चान्स मिळणार आहे. कट ऑफ 100% कमी होणार मित्रांनो. थर्ड मेरिट लिस्ट पेक्षा नक्कीच कट ऑफ या ठिकाणी कमी होणार. का कमी होणार, याचं मेन कारण असं आहे, कारण की जे विद्यार्थी तिसऱ्यापर्यंत लागलेले नव्हते मित्रांनो, त्यांचं पर्सेंटेज चांगलं असून जीडीएस ला आता चौथ्या पाचव्या लिस्ट पर्यंत कंप्लीट करायचं आहे, म्हणून जे बॉर्डर लाईन वरती विद्यार्थी आहेत किंवा एक 80 ते 90च्या रेंज मध्ये आहे, तर त्यांना या ठिकाणी नक्की चान्स मिळायला पाहिजे. कारण की फक्त हाय कॅन्डिडेट विद्यार्थी घेऊन फक्त जीडीएसचं जे रिक्वायरमेंट ते फुलफिल कधीच होणार नाही मित्रांनो. कारण की ह्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे थोडक्यामध्ये. म्हणून थोडे कमी मार्क वाल्यांना सुद्धा चान्स मिळण्यासाठी जीडीएस काय करत असतं, सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या लिस्ट मध्ये हाय कट ऑफ म्हणजे हाय पर्सेंटेज वाले विद्यार्थी सिलेक्ट करत असतं, आणि जे विद्यार्थी थोडेसे बॉर्डर लाईन वरती आहेत किंवा एक सेकंड लास्ट मेरिटला ज्यांचं कट ऑफच्या अगेन्स्ट थोडेसे मार्क्स कमी पडलेले आहेत, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळत असतो. ठीक आहे. आता कट ऑफ कॅटेगरीनुसार तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून आहात आणि तुमचा मागच्या तिसऱ्या लिस्ट पर्यंत किती कट ऑफ लागला होता ते जर मला सांगितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये चौथ्या लिस्ट मध्ये तुमचा चान्स आहे का नाही हे नक्कीच कळेल. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या मेरिट लिस्टला तुमचं डिव्हिजन, तुमचा जिल्हा, कुठे ठिकाणी फॉर्म भरला होता, त्या ठिकाणी व्हॅकन्सी किती होत्या, हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनालिसिस साठी चेक करायचं आहे. आणि मग आपल्याला काय कळेल की त्या ठिकाणी किती रिकाम्या जागा अजून व्हॅकन्सी शिल्लक आहेत, त्याच्या अंदाजावरून कट ऑफचा आपल्याला डाटा घेता येत असतो. त्यावर तुमचं चौथ्या मेरिट लिस्ट वरती नाव येईल का नाही हे थोडक्यामध्ये एक अंदाज बांधता येत असतो मित्रांनो. परंतु ऑल ओव्हर जर बघितलं, समजा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 94 लागलेला असेल तिसऱ्या मेरिट लिस्टचा, ठीक आहे, तर 92, 90 प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी चान्स आहे स्ट्रॉंग. पण मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी काय, ज्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्सेस दिले आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणच्या जागा पूर्णपणे रिक्त असायला पाहिजेत. पूर्णपणे म्हणजे काही प्रमाणात रिक्त असायला पाहिजेत. त्या रिक्त जागेच्या अगेन्स्ट तुमचा 1 ते 2% कट ऑफ जरी ड्रॉप झाला तरी तुम्हाला चान्स मिळणार आहे.